तर नमस्कार मंडळी, जसं की मी तुम्हाला अलिबागच्या लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नुसता माशांचाच राडा बघायला मिळणार आहे. तर पूर्ण दिवसभर अलिबागचा बीच फिरून मला लागली होती भूक. पोटपूजेसाठी मी हॉटेल शोधतच होतो. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यापासून थोडं जवळच मला माशांचा तळलेला खमंग वास यायला लागला. म्हणलं आता मासे खाल्लेच पाहिजे. हॉटेल छोटंच होतं, परंतु क्वालिटीचा विषय जबरदस्त होता. आता मच्छीसाठी हापापलेल्या पोटासाठी मी मागवली होती पापलेट थाळी आणि केदारने मागवली रावस थाळी. पहिल्यांदाच बघितली, पहिल्यांदाच खातोय. रावेसचा विषय काय बघू. आता मच्छीवर ताव मारून मी निघालो अलिबागच्या मच्छी मार्केटचा शोध घेण्यासाठी. आता अलिबागचं मच्छी मार्केट माझ्यापासून जवळपास 1 किलोमीटर होतं. रस्त्याने जाता जाता अलिबागचे कुत्रे लागले भोकायला. मला भोगतो काय. आता भोकणाऱ्या कुत्र्यांपासून मी जीव वाचवत कसं तरी पोहोचलो अलिबागच्या बस स्टँड पाशी. बस स्टँड पाशी आल्यावर चला म्हणलं तुम्हाला आतमधून बस स्टँडच दाखवा. बस स्टँडच्या बाहेर आलं की मला दिसलं एक ताट गोळ्यांचा स्टॉल. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची बार्गेनिंग करायची असेल तर कधी पण तुम्ही कोकणामध्ये या. कोकणातील लोकांबरोबर कोणत्याही गोष्टीचा मोलभाव करताना त्यांच्या भाषेचा एक वेगळेपणा पाहायला मिळतो. मोलभाव करताना ते तुम्हाला रागात बोलतात की प्रेमाने बोलतात हे समजत नाही. ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आता मी ताटगोळे न घेता मी डायरेक्ट गेलो कणक घ्यायला. तिथं गेल्याच्या नंतर एक मावशी मला भेटली जिच्याकडून मी 2 वर्षापूर्वी नारळ घेतला. ह्या मावशीच्या बोलण्यावरून तुम्हाला समजेल की कोकणातील जुनी लोक किती साधी बोळे आहेत. आता मावशीला मी कणकांचे पैसे दिले आणि पुढे निघालो. आता समोरच गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी ताटगोळे घेण्याचा प्रयत्न केला आणि मला परवडणाऱ्या भावामध्ये मी ताटगोळे घेतले सुद्धा. आता ताटगोळे घेतले आणि समोरच गेलो ते म्हणजे अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये, जो की तुमचा आणि माझा सर्वात आवडता विषय. अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये सुक्या मासळीचा मोलभाव करताना वेगळीच मजा येते. टाका टोटल 600 रुपयाची सुकी मासळी मी आणि आजिमने घेतली होती. आता सुकी मासळी घेतली आणि समोरच गेले ते म्हणजे चंद्रमावशीच्या मासळीच्या दुकानावर. तिथे एका दादाने आम्हाला मासळीबद्दल चांगली माहिती दिली आणि चंद्रमावशीकडे मासळी कशा प्रकारे मिळते ते सुद्धा सांगितलं. तर मित्रांनो, ह्या अगोदर तुम्ही कधी अलिबागला आलात का? जर आला आहात तर अलिबागचं मच्छी मार्केट आणि अलिबागचा बीच बघितलाय का हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. संपूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर युट्यूबवर जावा आणि गोवर्धन शिंदे ब्लॉग्स हे सर्च करा. तिथे तुम्हाला संपूर्ण ब्लॉग पाहायला मिळेल. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.